गणेशोत्सवाचा सण म्हणला की तुम्हाला आपल्याला माहीतच आहे की लोकमान्य टिळकांनी हा सण म्हणजे सर्व आपल्या देशातील सर्व जनता एकत्र यावी, समाज सर्व एकत्र यावा ह्या उद्देशाने टिळकांनी हा सण साजरा केला आणि तेव्हापासून आपल्या देशात हा सण साजरा होऊ लागला. सगळ्या आतुरतेने गणेशोत्सवाची वाट बघत असतात आणि सगळे समाज म्हणजे कुठल्या जातीवाद इथं चालत नाही, तर सर्व जातीचे लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात. तेच आमच्या सेक्टर 20मध्ये तुम्हाला बघायला मिळेल, सर्व जातीचे लोक इथे सामील होतात आणि हा सण साजरा केला जातो. आपण तुर्भे सेक्टर 20 येथील DR पाटील मित्रमंडळ गणेशोत्सव मंडपात आपण पाहतात. माझ्या पाठीमागे जी श्री गणेशाची मूर्ती आहे ती 11 फुटाची मूर्ती अशी सिंहासनावर ही आरूढ मूर्ती आहे. आपल्या हातांनी ती भक्तगणांना जणू काही आशीर्वाद देत असल्याचं चित्र इथे दिसत आहे. आपण या गणरायाच्या मूर्तीबद्दल व या मंडळाबद्दल आपण जाणून घेऊया. आपल्याबरोबर या मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष कृष्णा दळवीजी आहेत. तर सर्वप्रथम आपलं आमच्या दृष्टी न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. तर काय सांगाल आपण आपल्या गणरायाच्या मूर्तीबद्दल आणि आपल्या ह्या मंडळाबद्दल आपण सर्वप्रथम काय सांगाल? आम्ही DR पाटील मित्रमंडळातर्फे गेली 5 वर्ष सेक्टर 20मध्ये गणेशोत्सव आणि नवरात्री उत्सव साजरा करत असतो. आणि ही जी मूर्ती आपण बघताय म्हणजे नव्या मुंबईमध्ये ही ख्याती अशी आहे की नवसाला पावणारी अशी ही मूर्ती आहे. आणि गेल्या 30-35 वर्षापासून हे सेक्टर इथं बसलेलं आहे. तर जी जुनी लोकं इकडनं सोडून गेली तर अजूनही ती लोकं इथं दर्शन घेण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी इथे वेळोवेळी येत असतात. आणि सेक्टर 20मध्ये आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही अनेक कार्यक्रम इथं राबवत असतो, वेगवेगळे कॅम्प घेत असतो, विविध मुलांच्या स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित करत असतो, जेणेकरून मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून अनेक कार्यक्रम आम्ही इथं राबवित असतो. तर या मंडळाची खासियत पाहायला गेली की इथे जल्लोष सेक्टर 20चा हा कार्यक्रम दरवर्षी न चुकता आपण आयोजन करता आहे. नुकताच तो पार पडलेला आहे. तर थोडक्यात तुम्ही आमच्या या कार्यक्रमाबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगा? आता विविध TV चॅनल्सवरती आपण बघतो की मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक कार्यक्रम आणि लाईव्ह शो आपण बघताना मिळतो. तर सेक्टर 20मध्ये जी मुलं आहेत त्यांना एक स्टेज निर्माण व्हावं याच्यासाठी आम्ही इथं जल्लोष सेक्टर 20चा हे गेली 2-3 वर्ष आम्ही कार्यक्रम आयोजित करतो. 5 वर्षापासून ते एक 22-23-25 वर्षापर्यंतची तरुण मुलं याच्यामध्ये भाग घेतात, नाटककला सादर करतात, नृत्य सादर करतात, अभिनयाच्या जे वेगवेगळ्या स्पर्धा आहेत इथं होतात आणि त्यांना आम्ही त्याच्यातनं विशेष असे पारितोषिक आम्ही त्यांना देत असतो. प्रश्न विचारेन की आपण आपल्या ह्या गणेशोत्सवाचं आपल्या ह्या मंडळाचं व आपल्या गणपती बाप्पाचं एक नाटक असं आहे आणि आपण गणरायासाठी आपल्या मंडळासाठी व आपल्यासाठी आपण काय मागाल? मंडळातर्फे आम्ही सेक्टर 20ची जनता आहे ही आनंदात राहायला पाहिजे, सुखा समाधाने राहायला पाहिजे, सेक्टर 20चा विकास व्हायला पाहिजे. त्याचबरोबर आपण या सगळ्याजण नवी मुंबईमध्ये राहतो, नवी मुंबईचा विकास व्हायला पाहिजे हीच मी हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना देतो. विविध मंडळ काही ना काहीतरी कार्यक्रम हाती घेत असतात, पण हे जे एक असं गणेशोत्सव मंडप आहे ज्यांनी ह्या इकडच्या मुलांना त्यांच्या कलागुणांना एक वाव मिळावं, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी जल्लोष 20चा असा एक कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. नुकताच तो कार्यक्रम हाती पार पडलेला आहे आणि तमाम नवी मुंबईकरांना व ह्या नवी मुंबईचा विकास हो, या वॉर्डाचा विकास हो अशी प्रार्थना या मंडळातर्फे केली जाते आहे. कॅमेरामॅन गोविंद सिंग पालसर, सोनल नलावडे, दृष्टी न्यूज.